उपांत्य फेरीचा हा दुसरा आठवडा चालू आहे. पुढचा आठवडा हा उपांत्य फेरीचा शेवटचा आठवडा असणार आहे आणि त्यानंतर सुरू होणारे जबरदस्त अंतिम फेरी आपल्या 12 लिटल चॅम्प्स बरोबर. आणि एक अतिशय महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सगळ्यांना सांगायची आहे की ह्या अंतिम फेरीमध्ये आता तुमचा समावेश असणार आहे. तुमचे SMS आमच्यापर्यंत पोचायला पाहिजेत. तुमच्या लाडक्या लिटल चॅम्प्सना भरभरून SMS पाठवा. आत्तापर्यंत तुम्ही सगळ्या लिटल चॅम्प्सची गाणी अगदी प्रेमाने ऐकलेली आहेत, पण जर ह्यांची गाणी तुम्हाला परत ऐकायची असतील, ह्यांची जुनी गाणी परत ऐकायची असतील आणि त्यावर जर आपले SMS तुम्हाला ठरवायचे असतील तर लॉग इन करा www.zeemarathi.com वर. आमच्या सगळ्या लिटल चॅम्प्सची गाणी त्याच्यावर तुम्हाला ऐकायला आणि पाहायला मिळतील. आमच्या लिटल चॅम्प्सबद्दल माहितीही तुम्हाला मिळेल आणि परीक्षकांबद्दलही तुम्हाला माहिती मिळेल. सो 3 गाणी उरलेली आहेत आणि त्यानंतर आजचा निकाल आपल्याला कळणार आहे. तर जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया. पुन्हा एकदा आपल्या समोर येते ॲक्ट्रेस/सिंगर केतकी माटेगावकर. राजा काजल राती ओढून नेला, काजल राती पाऊस येडा पिसा जीवाला लावून गेला तुफान सुसाट माझा करून गेला घात कातर येई करणी झाली हरवून गेला राजा काजल राती ओढून नेला, काजल राती. छान झालं गाणं. प्रचंड अवघड आहे हे गाणं गायला आणि बऱ्याच पल्लवी ताई मी एक सांगू, हां मी हे गाणं गाताना एक इमॅजिन करत होते. हां असंभव आहे ना, त्याच्यामध्ये काय दाखवलं की आदिनाथ गायब झालेला आहे, हां. त्यामुळे मी असं इमॅजिन केलं की हे गाणं शुभ्रा गातीये. अरे वा, क्या बात आहे. म्हणून एवढं इमोशन झालं होय. म्हणजे प्रयत्न केला मी गाण्याचा. व्हेरी नाईस. नाही, खूपच अवघड गाणं आहे हे. आपण अवधूत दादापासून सुरुवात करूया. हो, काय प्रश्नच नाही, सॉलिडच गायलीस म्हणजे. थँक्यू. हां, सूरबीर एकदम परफेक्ट लागले सगळे. व्हेरी गुड. फक्त मला वाटतं अजून एक हाफ नोट वरती चाललं असतं तुझ्या आवाजाला, कारण तो राजा जो वरचा गायकाला थोडं त्रास झाला पाहिजे किंवा काय म्हणतो आपण त्याला कष्ट पडले पाहिजेत, असा जर का तो लागला ना ओके, त्या लेवलला वरती जाऊन, तर त्याची अजून मजा आली असती असं मला वाटतं. आपलं व्होकल कॉर्ड असतं ना, ते काहीच करत नाही. सगळं गाणं हे श्वासावर असतं, संपूर्ण श्वासाचा कंट्रोल असतो. तर तुझं फक्त वरती गाताना पूर्ण भाता भरून दिला असतास ना, तर तो ऑटोमॅटिक आलं असतं. तुम्ही लोकांनी व्यायामाकडे पण लक्ष द्या, कारण आत्ता नाही कळणार. मैदानी खेळ खेळणं आज लोक विसरलेच आहेत. हां, तुमच्या जनरेशनचे लोक खेळ खेळायचं विसरलेत, डबा स्पाइस नाही फक्त. तर ओपन खेळणं 1.5-2 तास मस्त खेळलं पाहिजे. हां, आणि प्राणायाम पण करा, त्याचा प्रचंड उपयोग होईल. आणि श्वासाचा कंट्रोल एकदा तुम्ही मिळवलात ना की त्याचाच अर्थ तुम्ही आवाजावर कंट्रोल मिळवला. बाकी तू खूप सुंदर गायलीस. थँक्यू. वैशाली. तो राजा जो असा टोचतो ना, असा डायरेक्ट तो टोचायला पाहिजे, नाही तर इथे गेला पाहिजे, कारण तो त्या इंटेन्सिटीने आला पाहिजे. आता तू गायलीस छान सगळं, आणि कठीण आहे हे गाणं, अंतरा तर भन्नाटच आहे, तो सगळा छान जपलास तू. पण अजून हे गाणं जी इंटेन्सिटी, काळीच फाडून बाहेर येणारी इंटेन्सिटी, मी जास्त हेवी शब्द वापरते पण हे गाणंच असं आहे. वैशालीने प दिलाय, अवधूतने ध दिलाय. ऑल द बेस्ट. थँक्यू.
यानंतर आपल्या समोर येते भाग्यश्री टिकले. तुम्हावर केली मी मर्जी बहार, नका सोडून जाऊ रंगा महाल, नका सोडून जाऊ रंगा महाल. तुम्हावर केली मी मर्जी बहार, नका सोडून जाऊ रंगा महाल, नका सोडून जाऊ रंगा महाल. पापण्याची तोरणा बांधून डोळ्यावरती, पापण्याची तोरणा बांधून डोळ्यावरती, ही नजर उधळीते काळजातली फिरती, ही नजर उधळीते काळजातली फिरती. जवळ यावं मला पुसावं गुपित माझं खुशाल, गुपित माझं खुशाल. तुम्हावर केली मी मर्जी बहार, नका सोडून जाऊ रंगा महाल, नका सोडून जाऊ रंगा महाल, नका सोडून जाऊ रंगा महाल. किती गोड गायलीस भाग्यश्री, किती गोड गायली. आणि तू म्हणजे इतकं हे मॅच्युअर्ड गाणं आहे आणि डोळे मिटून असं वाटत होतं हे कोण गात आहे. आणि कुठे कळलं माहितीये भाग्यश्री गाते? नाही माहिती. नका सोड. व्हेरी नाईस, खूप छान गायलीस. पण तू तुझं हे गाणं मगाच्या गाण्यापेक्षा खूप छान झालं बाळा. का सांगू, आत्ता तुझा जो मस्त सूर घुसलेलीस तू मस्त गाण्यात, खूप छान झालं. हां, पण ही लावणी आहे आणि हा असा प्रकार आहे की तो थोडासा अजून अजून मोठी झालीस की तू छानपणे तो पेलू शकशील. हां, तर काही एक्सप्रेशन्स गरजेचे होते. आणि मग नका मग एकदम असं वाटतं लहान मुलगी बाबांना म्हणते की नका जाऊ ना ऑफिसला, असं पटकन झालं. हां, तर ते ठीक आहे, होईल ते हळूहळू. ओके, पण छान गायलीस, मला खूप आवडलं. थँक्यू. संजीव? वैशाली ताईसारखंच माझं मत आहे. तू खणखणीत गायलीस. तुझ्या म्हणजे गळ्यातल्या जागा, सूर वगैरे ह्याच्याकडे तुझं छान लक्ष होतं. थोडी मोठी असतीस तर ऑटोमॅटिक त्याच्यामध्ये भाव आले असते. पण ते आपोआप आता मोठी झालीस की येतील. तुझ्या आवाजामध्ये मुरक्या, हरकती ह्या गोष्टी चांगल्या येतात. तुझ्या गाण्याला आवाजाला फिरत खूप चांगली आहे. पण म्हणून सगळीकडे हरकती, ताना असं घ्यायचं असं नाही. हां, किंवा स्ट्रेट नोट पण लागले पाहिजेत. म्हणजे आपल्या गळ्याला डोक्याने कंट्रोल करायचं, गळ्याने डोक्याला कंट्रोल करून द्यायचं नाही. दोन पॉइंट मिळाले भाग्यश्री. ओके, ऑल द बेस्ट. आणि आता या उपांत्य फेरीचं शेवटचं गाणं घेऊन आपल्या समोर पुन्हा एकदा येतोय प्रथमेश लघाटे. हृदयाच्या तालावर नाचे गणेशू, हृदयाच्या तालावर नाचे गणेशू, निनादती पैंजणे. हृदयाच्या तालावर नाचे गणेशू, निनादती पैंजणे. उजळली त्रिभुवने प्रकाशली सारी मने, उजळली त्रिभुवने प्रकाशली सारी मने. छंद घुमे आनंदाचा हृदयाच्या तालावर नाचे गणेशू, निनादती पैंजणे. सात स्वरांनी केली
उषा निशा थरारती राही दिशा चकित हो उषा निशा करणात भिडे पखवाद हृदयाच्या तालावर नाचे गणेशू हृदयाच्या तालावर नाचे गणेशू निनादती पैंजणे निनादती पैंजणे निनादती पैंजणे निनादती पैंजणे. प्रथमेश, मस्त. आत्ता तू आलास आपल्या ओरिजिनल फॉर्म मध्ये परत, हो ना? थँक्यू. आता कसं वाटतंय? मस्त वाटतंय. मग कशी थोडंसं खाली वाटत होती ना, डाऊन वाटत होती तब्येत थोडीशी. हो. आता ठीक आहेस एकदम? हो. ठीक आहे. मग आपण आता अवधूत दादापासून सुरुवात करूया. हो चालेल. आता काय बोलायचं म्हणजे आम्ही आमच्यासाठी बोलायला तुम्ही काय ठेवतच नाही. आम्ही तुम्हाला सांगतो सरळ VRS घ्या VRS घ्या. काय तुम्हाला काय सिद्ध काय करायचंय म्हणजे इकडे? म्हणजे ते पूर्वीच्या तानसेनच्या आमच्या नुसत्या स्टोऱ्या ऐकतो की दीपराग गायला आणि दिवे पेटले आणि मग मल्हार गायला आणि पाऊस आला. तर तुम्ही काय प्रात्यक्षिक देणार आहात का गावागावात जाऊन ह्या अशा कार्यक्रमांची? म्हणजे आता ह्याच्या पलीकडे काय असू शकतं ह्याचं मला इमॅजिनेशन तर नाही करता येत. थँक्यू व्हेरी मच की तुला बरं नसल्यामुळे तुझे सूर काय काय नेहमीप्रमाणे लागले नाहीत. म्हणजे इतके पक्के लागले नाहीत. तुझं बरं नसल्याचं कळत होतं तुझ्या व्हॉइसमधनं. त्यामुळे मी तुला नी देईन. जर का बरोबर लागले असते तर मला वरचा नी द्यायला माझ्याकडे नाही आहे. त्यामुळे माझी तू सोय केलीस त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. वैशाली, कसं आहे मोदक की देवानी प्रत्येकाला काहीतरी कार्य करायला धर्तीवर पाठवलंय. तसं अशा प्रकारची गाणी गायला बाबा या जनरेशनमध्ये तुला पाठवलंय. थँक्यू. हॅट्स ऑफ की हा ठेका तुझ्याकडे दिलेला आहे देवानी. हे धन आहे, हे तू सांभाळ, ही जोपासना कर वाढव. खरंच तू असा गातोस. म्हणजे ह्या अशा प्रकारच्या गाण्यांमध्ये इतका तू फ्री असतोस ना, त्यामुळे तुला जेवढे मार्क मिळायला पाहिजेत तेवढे मिळायलाच पाहिजेत. थँक्यू. तू एवढं छान गातोस म्हणून मी तुला प्रेमाचा सल्ला देतो. आता तुझा आवाज बदलेल ना, तर तेव्हा तुला थोडंसं वजन देऊन आवाजाला जास्तीचं गायची सवय, थोडं जास्ती वजन देतोस तर ते कुठेतरी घातक नको व्हायला. आत्ता छान वाटतंय तर ते आवाज बदलल्यावर काय होईल की तो स्थिर राहणार नाही. मग तू काळजीत पडशील, अरे माझा आवाज, अवधूत दादा माझा असं कौतुक करायचं, वैशाली ताई असं कौतुक करायची, आता काय होतंय, आणि तू त्याच्यावरती कुरघोडी करायचा प्रयत्न करशील. हा, आणि आम्ही काय असं म्हणतो की स्वरांवर प्रभुत्व गाजवायचं नसतं, स्वरांचे आशीर्वाद मागायचे असतात. नक्की. क्या बात. तसं आवाज ईश्वराची गिफ्ट आहे, तर त्याला आपण जपायचं असतं. मी कसा लागत नाही बघतो असं नाही करायचं. तर तेवढी प्लीज काळजी घे. मला तू मोठेपणी खूप छान गायक झालेला बघायला आवडेल. हो नक्की. म्हणून प्रेमाचा सल्ला आहे. आता काय मार्क तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहेत काय मिळणार आहेत, हो की नाही? त्याच्यामुळे आता मार्क इम्पॉर्टंट नाही आहेत. म्हणजे मार्क दोनदा इम्पॉर्टंट नसतात. जेव्हा ते चांगले मिळत नाहीत तेव्हा आणि जेव्हा ते खूप चांगले मिळतात तेव्हा, हो की नाही? तर आता मला तू सांग, तू मुंबईत किती दिवस झाले रे तुला? झाले 15 दिवस झाले. प्रत्येक माणूस मुंबईच्या बाहेरून येतो, या मायानगरीत जेव्हा येतो तेव्हा त्याच्या प्रत्येकाचे काहीतरी असे ऑब्झर्वेशन्स असतात या शहराबद्दल. तुझं काय ऑब्झर्वेशन आहे? मला वाटतं म्हणजे मुंबईतलं सगळ्यात चांगलं फिटनेस सेंटर रेल्वे म्हणजे लोकल रेल्वे आहे. कारण का तिथे त्या ट्रेनमध्ये गेल्यावर आपोआपच सगळा म्हणजे मसाज व्यायाम वगैरे सगळं आपोआपच होतं. आणि जरी आपण जेव्हा चढतो तेव्हा आपल्याला मेहनत घ्यावी लागत नाही. कारण का आपण जरी दारात उभं राहिलो तरी आपल्याला ढकललं जातं, किंवा उतरायचं असेल तेव्हा परत दारात उभं राहिलं की उतरवलं जातं, फेकले जातात बाहेर. हो. त्यामुळे एक्झिट पण फ्री आहे आणि एंट्री पण फ्री आहे. याच्यावरचा एक जोक माहितीये का? 3 जण असे उभे असतात मुंबईत प्लॅटफॉर्मवर आणि लोकल येते आणि 2 जण लोकलमध्ये चढतात आणि एक उरतो रे. आणि मग तो एक जो उरलेला असतो तो लोकल निघून गेल्यावर हसत सुटतो. बाकीच्यांना काय कळत नाही, रे तुझी गाडी गेली, तुझ्या बरोबरच्या गाडीत बसून गेले लोकलमध्ये आणि तू हसतोयस काय? म्हणे करू काय, ते मला सोडायला आले होते म्हणे. वैशाली ताईंनी धड दिलाय, अवधूत दादांनी मी दिलाय. आता भेटू पुढच्या फेरीत. ऑल द बेस्ट. थँक्यू. डिक्लेअर करू मी? येस प्लीज. Sa-re-ga-ma-pa, ay, yeah, sa-re-ga-ma-pa.